अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर बघा, शुक्रवारी 1 तारखेला आहे लक्ष्मीपूजन आणि लक्ष्मीप्राप्तीच्या ज्या काही आपण सेवा करत असतो, प्रभावी सेवा करत असतो आणि उपाय पण करत असतो. तर ह्या सगळ्यांमध्ये महत्त्वाचं म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण ज्या काही माता लक्ष्मींना प्रसन्न करण्यासाठी सेवा करतो, उपाय करतो, हे सगळ्यात जास्त महत्त्वाचे मानले जातात. आणि आपण या दिवशी माता लक्ष्मींचं जे काही पूजन करणार आहोत, आपल्या घरात माता लक्ष्मी येणार आहेत, त्या आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास देखील करणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी आपण बरंच काही करतो, दिवे लावतो, लाईटिंग लावतो, फराळ देखील करतो. त्याचबरोबर आपल्याला आपल्या घरात काही उपाय आणि सेवा या करायच्या आहेत आणि या ज्या सेवा ज्या आहेत ना, त्या आपल्या घरातील कुलस्त्रीने करायच्या आहेत. तर या सेवा कोणत्या आहेत, त्याचबरोबर उपाय कोणते आहेत, तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. सगळ्यात पहिलं म्हणजे बघा, आपल्याला या दिवशी सकाळी आपला जो मुख्य दरवाजा आहे ना, तो आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे. पाण्यामध्ये थोडंसं खडे मीठ, हळद आणि गोमूत्र टाकून आपल्याला मुख्य दरवाजा जो आहे तो स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि उंबरठा देखील स्वच्छ करायचा आहे. तुम्ही हे सकाळी देखील करू शकता किंवा मग संध्याकाळी जेव्हा आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं आहे त्याच्या थोडं आधी, म्हणजे एक 4:30-5च्या दरम्यान देखील तुम्ही हे करू शकता. तर मुख्य दरवाजा आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे, उंबरठा देखील स्वच्छ करून घ्यायचा आहे. उंबरठा स्वच्छ करून झाल्यानंतर आपला जो उंबरठा आहे त्याला आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे. हळदीचं लेपन बघा, थोडंसं हळदीमध्ये गोमूत्र आणि पाणी टाकून हळदीचं लेपन जे आहे ते आपल्याला उंबरठ्याला करून घ्यायचं आहे. आता बघा, माता लक्ष्मींना कमळ, त्याचप्रमाणे कमळगट्टा आणि कवड्या या माता लक्ष्मींना आकर्षित करत असतात. त्याचप्रमाणे हळद देखील माता लक्ष्मींना अतिशय प्रिय आहे आणि म्हणूनच आपल्याला हळदीचं लेपन जे आहे ते आपल्या मुख्य दरवाजावरती करायचं आहे. आणि आपल्या वास्तूमध्ये ज्या काही निगेटिव्ह एनर्जीज येत असतात ना, त्यांना अडवण्याचं काम देखील हे म्हणजे हे जे आपण हळदीचं लेपन करतो ना, ते आपल्या वास्तूमध्ये येणाऱ्या निगेटिव्ह एनर्जीला अडवतात आणि आपला उंबरठा जो आहे ना, तो अजून भक्कम बनवतात. म्हणून आपल्याला या दिवशी अवश्य हळदीचं लेपन जे आहे ते करायचं आहे. हळदीचं लेपन झाल्यानंतर आपल्याला आपल्या उंबरठ्याच्या मधोमध स्वस्तिक, कुंकवाचं स्वस्तिक जे आहे ना, ते काढायचं आहे. कुंकू थोडं ओलं करून त्या कुंकवामध्ये थोडंसं पाणी आणि हे गोमूत्र टाकून त्याचं स्वस्तिक जे आहे ते आपल्याला, कुंकवाचं स्वस्तिक आपल्याला उंबऱ्याच्या मधोमध काढायचं आहे. बघा, तुम्ही ह्याने रांगोळीने स्वस्तिक काढणार असाल, लक्ष्मीची पावलं काढणार असाल, ते तुम्ही काढाच, अवश्य काढा. पण या दिवशी आपल्याला आवर्जून कुंकवाचं स्वस्तिक जे आहे ना, ते आपल्या उंबरठ्याच्या मधोमध, जसं तुम्ही आता हे व्हिडिओमध्ये पाहत आहात तसं आपल्याला आपल्या उंबऱ्याच्या मधोमध स्वस्तिक जे आहे ते काढायचं आहे. कारण बघा, हे जे स्वस्तिक आहे ना, जे आपण उंबऱ्याच्या मधोमध काढतो, ते नृसिंहांचं प्रतीक मानलं जातं आणि हे अतिशय शुभ मानलं जातं. म्हणून या दिवशी म्हणजे लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपल्याला आवर्जून हे ओल्या कुंकवाचं स्वस्तिक जे आहे ते आपल्या उंबरठ्याच्या मधोमध काढायचं आहे. आणि त्याचप्रमाणे स्वस्तिकच्या बाजूला आपल्याला ह्याच ओल्या कुंकवाचे ठसे किंवा मग तुम्ही मूठ बंद करून ठसे उमटवू शकता किंवा मग लक्ष्मीची पावलं, जे हाताच्या साहाय्याने तुम्ही लक्ष्मीची पावलं देखील काढू शकता. ह्याच ओल्या कुंकवाने आपल्याला लक्ष्मीची पावलं देखील काढायची आहे त्या स्वस्तिकच्या बाजूला. आणि चौकटीला वरच्या बाजूला जे तुम्ही हळद लावलेली असेल तिथे देखील तुम्ही हे ओल्या कुंकवाचे ठसे उमटवू शकता किंवा मग लक्ष्मीची पावलं तुम्ही काढू शकता. आणि बघा, हळदीचं लेपन जर तुम्ही सकाळी करणार असाल तसं देखील केलं तरी देखील चालेल. तुम्ही सकाळी दरवाजा स्वच्छ करून हळदीचं लेपन सकाळी करून घ्या आणि हे जे काही आपलं हे स्वस्तिक काढायचं आहे, कुंकवाचं स्वस्तिक जे काढायचं आहे ते तुम्ही संध्याकाळी केलं तरी चालेल. म्हणजे आपली जी लक्ष्मीपूजनाची पूजा आहे ना, त्याच्या आधी तुम्ही हे जे स्वस्तिक काढायचं आहे ओल्या कुंकवाचं, ते तुम्ही पूजनाच्या आधी केलं तरी देखील, म्हणजे तसं जरी केलं तरी देखील चालेल. आणि त्यानंतर मग तुमची जी काही रांगोळी आहे आपली, हे म्हणजे लक्ष्मीची पावलं किंवा मग स्वस्तिक तुम्हाला रांगोळीने जे काढायचं आहे ते तुम्ही करायचं आहे. त्यानंतर बघा, आपल्याला मुख्य दरवाजाची पूजा करायची आहे, उंबरठ्याची पूजा करायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संध्याकाळी आपल्याला आपण जे दिवे लावणार आहोत त्यामध्ये आपल्याला तुपाचा दिवा, आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावरती एक तुपाचा दिवा जो आहे तो अवश्य प्रज्वलित करायचा आहे. याचं कारण म्हणजे बघा, तुपाचा दिवा जो आहे तो माता लक्ष्मींना प्रिय आहे आणि हा माता लक्ष्मींना आकर्षित करतो. म्हणून आपल्याला एक तुपाचा दिवा जो आहे तो आपल्या मुख्य दरवाजावरती लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संध्याकाळी अवश्य लावायचा आहे. त्यामुळे बघा, अतिशय सुंदर अशी सेवा आहे ही. तुम्हाला देखील अतिशय प्रसन्न वाटेल या सेवेने. त्यामुळे या दिवशी तुम्ही ही सेवा जी आहे ती नक्कीच करावी. यानंतर बघा, आपण जी संध्याकाळी लक्ष्मी पूजनाची पूजा करणार आहोत त्यामध्ये आपली जी शिराई म्हणजे झाडू जी आहे त्याला अतिशय महत्त्व. म्हणजे त्या दिवशी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मी
म्हणजे आपली जी झाडू आहे तीच आपली लक्ष्मीचं प्रतीक आहे आणि अनन्यसाधारण असं महत्त्व आहे त्याला त्या दिवशी. त्यामुळे ही जी आपली झाडू आहे तिला आपल्याला आपली जी तुळस आहे त्या तुळशीपासून आपल्याला तिचं घरामध्ये प्रवेश करायचा आहे. तर आपल्याला सगळ्यात आधी म्हणजे संध्याकाळी आपल्याला आपली जी तुळस आहे तिचं पूजन करायचं आहे. ते तुळशीला आपल्याला धूप दीप दाखवून तुळशीचं पूजन करायचं आहे. तिथे आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे आणि आपल्याला तुपाचा दिवा जो आहे तो आपल्याला तुळशी मातेच्या पुढ्यात लावायचा आहे. त्यानंतर बघा हे म्हणजे दिवा लावून झाल्यानंतर आपली तुळस जिथे ठेवलेली असेल, म्हणजे आता माझ्याकडे तर बाल्कनीमध्ये आहे, कारण शहरी भागामध्ये तर बाल्कनीमध्येच असते, पण गावच्या ठिकाणी आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेरच्या बाजूला असते तुळस. तर जिथे तुमची तुळस असेल तिथून आपल्याला आपली जी पूजा मांडलेली आहे लक्ष्मीपूजनची, तिथपर्यंत आपल्याला जी लक्ष्मीची पावलं आहेत ती आपल्याला काढायची आहेत. आता जी लक्ष्मी जी आहे ती बघा 2 पावलाने येते. एक तर गोपद्म म्हणजे गाईच्या पावलाने येते किंवा मग लक्ष्मीच्या पावलाने येते. तर तुम्ही गोपद्म देखील काढू शकता किंवा मग लक्ष्मीची पावलं देखील काढू शकता. आणि ही जी लक्ष्मीची पावलं आहेत ती बघा तुम्ही रांगोळीने पण काढू शकता. पण जर तुम्ही ओल्या कुंकवानी जर काढलीत, म्हणजे हाताची जी आपली मूठ आहे ना, त्या मुठीच्या साहाय्याने जर ही लक्ष्मीची पावलं आहेत ती काढलीत, तर ती बघा दिसायला देखील छान दिसतात आणि अतिशय शुभ असतात. ही कुंकवाची जी पावलं आहेत ना, ओल्या कुंकवाची पावलं ती म्हणजे शुभ असतात अतिशय. तर ती तुम्ही तुमची जिथे तुळस असेल, म्हणजे आता माझी बाल्कनीमध्ये आहे, तर बाल्कनीपासून सुरुवात करून तुम्ही जिथे तुमची लक्ष्मीपूजनाची पूजा मांडणार आहात तिथपर्यंत तुम्हाला ही लक्ष्मीची पावलं जी आहेत ती काढायची आहेत. तर बघा अतिशय सुंदर अशी सेवा आहे ही. खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं. जसं तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसत आहे त्याप्रमाणे तुम्ही जी ही पावलं आहेत ती काढू शकता तुमच्या तुळशीपासून जिथे पूजा मांडणी केलेली आहे तुम्ही तिथपर्यंत. आणि ही जी सेवा आहे ती घरातल्या कुलस्त्रीने केलं ना तर अतिशय उत्तम. मी सुरुवातीलाच सांगितलेलं की ही जी सेवा आहे ती आपल्याला घरातल्या कुलस्त्रीनेच करायची आहे. घरातली बघा कुलस्त्री जितकी प्रसन्न असते, हसत असते, माता लक्ष्मीला बोलवायची गरज नाही. माता लक्ष्मी त्या घरात प्रवेश करतातच करतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं बघा, तुमच्या घरात जर कुमारिका म्हणजे तुमची मुलगी असेल तर ती खरी तुमच्या घरची लक्ष्मी आहे. या दिवशी तिचं पूजन हे करायचं आहे आपल्याला. तिला हळदी-कुंकू वाहायचं आहे. तिला तुम्ही फळ द्या, दक्षिणा द्या, तिच्या पाया पडा, आशीर्वाद घ्या तिचा. तर या दिवशी तिचं पूजन जे आहे ते आपल्याला करायचं आहे. आणि बघा ह्या ज्या काही सेवा आहेत, आता ही जी पावलं आहेत ना ती तुम्ही संध्याकाळी म्हणजे 4च्या नंतर तुमचं जे पूजन लक्ष्मीपूजनाचं पूजन आहे ना त्याच्या आधी करायचं आहे. आणि मुख्य दरवाजाचं जे आपल्याला हळदीचं लेपन वगैरे आहे ते तुम्ही सकाळी करून घ्या आणि स्वस्तिक वगैरे जे काढायचं आहे ना ते तुम्ही संध्याकाळी म्हणजे मुख्य पूजा जी आहे ना त्याच्या आधी तुम्ही केलं तरी चालेल. अशा प्रकारे ह्या ज्या सेवा आहेत त्या या दिवशी तुम्ही करा, तुम्हाला अतिशय प्रसन्न वाटेल. व्हिडिओतली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.